नमस्कार मित्रांनो, मी आपला अमेरिकन मित्र काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासाठी घेऊन येत असतो. तर आजचा जो टॉपिक आहे तो खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे आणि तो टॉपिक आहे हायपरटेन्शन रिव्हर्सल. तर ज्यावेळी मी भारतातून अमेरिकेमध्ये आलो, तर एका चांगल्या सुज्ञ माणसाला मी भेटलो. जो माणूस अमेरिकेमध्ये हायपरटेन्शन रिव्हर्सल म्हणजे रोगाचे जे काही पेशंट आहेत, तर त्यांच्या बीपीच्या किंवा डायबिटीसच्या ज्या गोळ्या आहेत, त्या कमी करण्याचा आणि बंद करण्याचा काम करत आहे. आणि अशाच प्रकारचे काही एक्सपिरियन्स मीही भारतामध्ये असताना मलाही अनुभवले. तर यातील काही छोट्या-छोट्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. परंतु यावरती कोणताही डिसिजन घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरची मदत नक्की घ्या. पण मी ज्या गोष्टी सांगतोय त्या गोष्टी जर तुम्ही काळजीपूर्वक फॉलो केल्या, तर नक्कीच तुम्ही तुमच्या हायपरटेन्शनच्या ज्या एक ॲडिशनल गोळ्या खाताय त्या बंद होऊ शकतात. तर हृदयरोग हा जो रोग आहे, हा सायलेंट किलर किंवा शांतपणे तुमच्या शरीरावरती आक्रमण करणारा एक शत्रू म्हणून पाहिलं जातं आणि या रोगाला वेळीच तुमच्या घरापासून दूर करणं हे तुमच्या हातामध्ये आहे. त्यासाठी थोडंफार तुम्हाला कष्ट घ्यावं लागेल आणि ते जर कष्ट तुम्ही घेतलं तर नक्कीच आपण काही पर्सेंटमध्ये या रोगावरती मात करतो. तर हृदयरोग ज्यावेळी तुमच्याबरोबर चालू येतो, तर त्याचप्रमाणे इतरही 2-3 रोगांना तो तुमच्याबरोबर घेऊन येतो. त्यामुळे डॉक्टर तुम्हाला 3 ते 4 प्रकारच्या वेगवेगळ्या गोळ्या देतात. काही पेशंट मला गमतीशीर म्हणतात, "मला एक छोटीशी गोळी आहे." परंतु एक छोटीशी गोळी ही 2 किंवा 3 वेगवेगळ्या गोळींनी बनलेली ती एक गोळी असते. हा आपला गैरसमज असतो. त्यामुळं गोळी किती आहे, किती एमजीची आहे, हे तुमचं डॉक्टर बघतील. पण ती कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, तर नंबर 1 आहे तुमच्या खाण्यामधील जे मिठाचं प्रमाण आहे, म्हणजे मीठ किंवा मीठजन्य जे पदार्थ आहेत, ते जर पदार्थ तुम्ही हळू करून कमी केले, शक्य असेल तर ते न खाल्ले, फास्ट फूड वगैरे अशा प्रकारचे जे आयटम आहेत, ते तुम्ही बंद केले, तर तुम्हाला खूप मोठी मदत होऊ शकतो. त्याच नंतर जे अशा प्रकारचे पेशंट आहेत, डॅश हे एक अमेरिकन हार्ट असोसिएशननं तयार केलेलं एक डायट आहे. भरपूर YouTubeवरती तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. तर त्यामध्ये हे सांगितलेलं आहे, की पोटॅशियम युक्त जे पदार्थ आहेत, जसं की मी एक एक्झाम्पल देतो, की केळी असेल, ओके. तर अशा प्रकारचं प्रमाण जे आहे, ते प्रमाण वाढवणं. त्याचप्रमाणे थर्ड आणि दुर्लक्षित राहिलेली गोष्ट म्हणजे आपली जर झोप 8 किंवा 8 तासापेक्षा जास्त कंप्लीट झोप होत असेल, म्हणजे शांत झोप आपल्याला लागत असेल, तर आपण या हृदयरोगावरती मात करू शकतो आणि ती जर झोप लागत नसेल, तर त्याची कारणं शोधा आणि त्यावरती काम करा. कारण तुमच्या स्ट्रेसमुळं हा बीपी वाढतो. मोस्ट ऑफ पेशंटमध्ये स्ट्रेस हा की फॅक्टर आहे. तर हा कमी करण्यासाठी झोप हा क्रिटिकल फॅक्टर आहे. तर तुम्हाला तुमच्या शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी 8 किंवा त्याच्यापेक्षा जास्त 9 ते 10 तासाची ही वेगवेगळ्या माणसाच्या शरीराची गरज ओळखून ती गरजेची आहे. ती घेण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे अमेरिकन हार्ट असोसिएशन अजून एक गोष्ट सांगतं, की वीकली म्हणजे आठवड्यातून तुम्ही ट्राय करा, की 150 मिनिटं चालण्याचा, पोहण्याचा किंवा कोणत्याही प्रकारचा जो तुमच्या शरीराला सोपा आहे, तो एक्सरसाइज करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे काही पेशंट मला इथं असे भेटले, की आपल्याकडेही झोपताना आपण स्नोरिंग करतो. स्नोरिंग म्हणजे आपण घोरतो आणि घोरण्याचा ही तुमच्या ब्रेनमध्ये जे मज्जातंतू आहेत किंवा हे आहेत, तर ते झोपेमध्ये जर तुम्ही घोरत असाल, तर असे जे न्यूरॉन्स आहेत, तर ते मारण्याचं काम केलं जातं आणि हे न्यूरॉन जर एकदा मरले, तर त्यांची रिजनरेटिव्ह जी पॉवर आहे, म्हणजे पुन्हा निर्माण करण्याची क्षमता आहे, ती त्यामध्ये नसते आणि त्यामुळं तुम्हाला जर तुम्ही झोपेमध्ये घोरत असाल, तर तेही तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी आपल्याकडं योगा हे खूप मोठं असं साधन आहे. तर ते करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं घोरणं कमी होईल आणि घोरणं कमी करण्यासाठी अजून एक गोष्ट म्हणजे जर तुमचं वजन हे ठराविक केजीपेक्षा जास्त असेल, तर ते तुम्ही कमी करण्याचा प्रयत्न करा. हायपरटेन्शन किंवा हृदयरोगांच्या पेशंटनी आपलं वाढलेलं वजन कमी केलं, तर खूप सुंदर त्याला मदत होते. म्हणून आपलं अतिरिक्त जे वजन आहे, ते कमी करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हृदयरोगासाठी सगळ्यात महत्त्वाचं औषध, जे औषध फक्त भारतीयांकडे जास्त प्रमाणात आहे किंवा भारतामध्ये इझिली अवेलेबल आहे, तर हे औषध कोणतं? तर योगा नावाचं हे जे औषध आहे किंवा रसायन आहे,
ते जर आपण रोज केलं, त्याच्यामध्ये बॉक्स ब्रीथिंग हा जो प्रकार आहे, म्हणजे श्वास घ्या आणि सोडा, तर त्याचेही वेगवेगळे व्हिडिओज बाबा रामदेव किंवा इतर घटक खूप चांगलं काम करत आहेत. त्यांचे व्हिडिओज आहेत. तर ते व्हिडिओज बघा आणि एखाद्या तज्ञ योगा मार्गदर्शकाच्या सल्ल्यानं तो योगा करा. म्हणजे श्वास आत कसा घ्यायचा, रोखायचा आणि परत कसा बाहेर सोडायचा. ही जर गोष्ट प्रॉपर केली तर नक्कीच तुम्ही तुमचं जे ब्रीथिंग आहे ते सुधारू शकता. तुम्ही तुमचं स्नोरिंग म्हणजे तुम्ही तुमचं घोरणं कमी करू शकता आणि याचा तुमच्या शरीराला खूप चांगला फायदा होऊ शकतो. त्यानंतर हृदयरोगाच्या पेशंटनी सगळ्यात करण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक स्पिग्मोमॅनोमीटर किंवा ब्लड प्रेशर मोजण्याचं मशीन. तर हे तुम्ही तुमच्या घरी आणून ठेवू शकता. ते मशीन आणल्यानंतर ते जोडायचं कसं? जोडल्यानंतर त्याच्यातून बीपी रीडिंग घ्यायचं कसं? आपल्या घरामध्ये एक तरी शिकलेला माणूस असतो. त्याला त्याचा अभ्यास करायला हवा. अभ्यासपूर्ण रीडिंग घेणं हे गरजेचं आहे आणि जर तुम्ही तुमच्या स्वतःच्या बॉडीची रीडिंग सकाळी आणि संध्याकाळी एका स्पेसिफिक वेळ निश्चित करा आणि या निश्चित केलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर गोळी घ्यायच्या अगोदर जर तुमचं रीडिंग घेत असाल, तर त्यावेळचं एक रीडिंग आणि संध्याकाळी किंवा जर तुम्ही संध्याकाळी गोळी घेत असाल, तर त्याच्या अगोदरचं एक रीडिंग, असे 2 रीडिंग म्हणजे सकाळी तुम्ही 9ला रीडिंग घेत असाल, तर संध्याकाळी परत 9ला रीडिंग घेऊन 12 तासाचा एक्झॅक्ट गॅप देऊन तुमच्या 2 प्रकारच्या बीपीची रीडिंग तुम्ही 1 महिनाभर घ्या. ती रीडिंग तुम्ही लिहून ठेवा. तुम्हाला रीडिंग घ्यायला येत नसेल, तर आपल्यामध्ये सरकारी दवाखान्यामध्येही तज्ञ जे लोक आहेत, बीपीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीपी मोजणारा जो माणूस आहे, तो हुशार लागतो. हुशार म्हणजे ते मशीन चालवणं खूप अवघड गोष्ट नाही. परंतु बीपी कोणत्या कंडिशनमध्ये घेतोय, पेशंटला झोपवून घेतोय, उभा राहून घेतोय, ते मशीन कुठल्या डिरेक्शनमध्ये ठेवतोय. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर त्या प्रॉपरली जर तुम्ही केल्या, तर त्यामुळं तुम्हाला खूप अशी मदत होऊ शकते. तुमच्या शरीरामध्ये साखरयुक्त पदार्थांचं जे सेवन आहे, ते जर तुम्ही केलं, नियंत्रित केलं, तर तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. त्याचप्रमाणे अजून एक गोष्ट वजन कमी करण्यासाठी मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलं, जर तुम्ही एखादा अन्नपदार्थ अगदी चावून-चावून शांतपणे खाल्ला आणि 32 वेळा त्याच्यापेक्षाही जास्त खाल्ला आणि पूर्ण तोंडामध्ये लाळ निर्माण झाल्यानंतर तो गिळला, तर तो तुमचं अतिरिक्त वजन किंवा चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेल्या छोट्या-छोट्या गोष्टी तुम्ही जर तुमच्या आचरणात आणल्या आणि तुम्ही तुमची बीपीची रीडिंग 1 महिनाबरोबर कंटिन्युअसली मोजली आणि त्यामध्ये तुम्हाला दिसलं, तुमचा जो चार्ट आहे, तो तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्याकडे घेऊन जावा, त्यांना दाखवा. नक्कीच तुम्ही ह्या गोष्टी जर सिरियसली फॉलो केल्या, तर तुमची बीपीची रीडिंग कमी येतील आणि तुम्ही जो काही डोस घेताय, तो डोस तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याच्या नुसार तुम्ही कमी करू शकता. या व्हिडिओच्या लास्टला मी माझी ओळख करून देतो. मी तुमचा अमेरिकन मित्र गेले 15 वर्ष या क्षेत्रामध्ये किंवा याच्या संलग्न क्षेत्रामध्ये काम करतोय आणि अमेरिकेमध्ये मी कार्डियाक सर्जरी याच डिव्हिजनमध्ये काम करतोय. त्यामुळे त्यातलं 2% नॉलेज मला स्वतःला आहे असं समजतो आणि माझ्या जवळच्या बीपीनी ग्रासलेल्या लोकांसाठी हा व्हिडिओ आहे. तर अशा लोकांनी हा व्हिडिओ बघावा, आपल्या लाईफस्टाईलमध्ये मॉडिफिकेशन करावेत आणि जर एखाद्या जरी माणसाचा बीपी मी ठीक करू शकलो किंवा त्याचा डोस कमी करू शकलो, तर या व्हिडिओमध्ये मी घालवलेला वेळ सत्कारणी लागला असं मी समजतो. चला भेटूया पुन्हा एकदा अशाच काही नवीन इन्फॉर्मेशनसह. आपला चॅनल तुम्ही सर्वजण खूप आनंदानं पाहत आहेत. कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या अमेरिकन मित्राला हीच तुमची शुभेच्छा द्या. थँक यू सो मच. बाय.